5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीत भाजपानं विजय मिळवला आहे, तर तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे। अनेक दिग्गजांना धक्का देणारा हा निकाल ठरला आहे। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी भाजपानं द्विशतक पार करत 207 जागा जिंकत तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे, तर तृणमूल काँग्रेसला 100ही गाठता आलेली नाही। तृणमूलला 80 जागांवर समाधान मानावं लागलं। या प्रचंड विजयासह पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सत्ता स्थापनेचं स्वप्न पूर्ण झालं आहे। भवानीपूर या आपल्या पारंपरिक मतदारसंघातही सुवेंद्रू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,000 मतांनी पराभव केला आहे। नंदीग्राममधून सुवेंद्रू अधिकारी विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी बहरामपूर मतदारसंघात पराभूत झाले आहेत। आरजी कार मेडिकल कॉलेज अत्याचार आणि हत्याकांडातील पीडितेच्या आई आणि पाणीहाटी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार रत्ना देबनाथ आणि संदेशखाली प्रकरणातील पीडिता भाजपाच्या उमेदवार रेखा पात्रा विजयी झाल्या आहेत। ही निवडणूक एकतर्फी असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे। भाजपानं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत अवैध मार्गांनी निवडणूक लढवली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।